तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धरणे आंदोलन व निदर्शने आयोजित केलेली आहे। खरं तर 15 जून हा शाळेचा पहिला दिवस आणि याच दिवशी धरणे आंदोलन करण्याचं जे आपले महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने ठरवलं ते का ठरवलं तर 23 मार्च 2024चा जो अन्यायकारक संच मान्यता जो आदेश आलेला आहे आणि तो आदेश जर पारित झाला तर हजारो शिक्षक आज अतिरिक्त होतात आणि मग ह्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांनी जायचं कुठं? जर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जागा मिळाली नाही तर आपल्याला कदाचित दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोकरीसाठी जावे लागेल आणि जर ह्या शिक्षकीपेक्षा जर शिक्षक जास्त झाले तर कदाचित आपल्याला आपला शिक्षक सोडून दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा वर्ग करेल। म्हणून ही धोक्याची घंटा आहे आणि या धोक्याच्या घंटेसाठी अगोदरच आवाज उठवून आपण त्याच्यावर आवाज उठवणे गरजेचं आहे। आणि खरं तर ड्रेस कोड हा आपला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। खरं तर ड्रेस हा विद्यार्थ्यांसाठी योग्य असतो, शिक्षकांसाठी नाही। आणि आपल्याला आपल्या जर आनंदी वातावरणामध्ये काम करायला मिळालं तर सर्व शिक्षक आनंदी वातावरणात काम करतात। त्यामुळे ड्रेस कोड हा रद्दच झाला पाहिजे यासाठी शिक्षक समिती ही नेहमी आग्रही आहे। तसेच अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना वारंवार दिली जातात आणि नेहमी ऑनलाईन ऑफलाईन कामाचा बोजा हा सतत वाढत आहे आणि ही कुठंतरी आम्हाला शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या या न्याय्य मागणीसाठी आज तहसीलदार कार्यालयासमोर आज मोठ्या संख्येने जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे बांधव उपस्थित झालेले आहे आणि रस्त्यावर उतरून आंदोलनं आणि निदर्शनं करण्याची ताकद फक्त एकमेव शिक्षक समितीमध्ये आहे आणि शिक्षक समिती ही नेहमी शिक्षकांच्या प्रश्नासाठी आंदोलनं करते आणि वेळोवेळी शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलनं करून हिदायत मार्गाने आपल्या प्रश्नांना वाचा फोडते। आणि आज सन्माननीय जे अनेक आपले जुन्नर तालुक्यातील शिक्षक समितीचे नेते आहेत त्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन आज जे अनेक आपले शिक्षक समितीचे कार्यकर्ते उपस्थित झाले त्याबद्दल मी शिक्षक समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानते आणि आयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार मानते। हमारी युनियन हमारी ताकद, हमारी युनियन हमारी ताकद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।